हॅलो गाईज, मी मयुरी। आज आपण बालुशाची रेसिपी बघणार आहोत। आता इथे मी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडं बेकिंग पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि याला छान आपण छानून घेऊ छाननीच्या सहाय्याने। त्यामध्ये काही लम्स वगैरे नाही राहणार आणि काही असणार तरी कचरा ते निघूनसुद्धा जाणार। याला छान प्रकारे आपण छानून घेऊ। त्यानंतर आपण 2 चमचे इथे तूप घालायचं आणि 4 चमचे दहीनी काय होते, खस्त होते बालुशा आणि तुपाने सुद्धा छान लेयर्स येतात याला। तर मी इथे 4 चमचे दही आणि 2 चमचे तूप घालून याला मिक्स करत आहे। छान लाडू ओढतो ना आपण, त्यासारखं ओढल्या जाते। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, बाइंड होत आहे छान। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून एक डो रेडी करून घेऊ आपण। मीन्स आपण जसं चपातीचं आपण पीठ लावतो तशा प्रकारे तर नाहीच करायचं, आपल्याला फक्त बाइंड करायचं आहे आपल्याला, म्हणून थोडंफार घट्टसर ठेवायचं आहे। माझं थोडं पाणी जास्त झालेलं आहे आणि याला आता 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू आपण। तोपर्यंत आपण इथे चाशणीची तयारी करून घेऊ। चाशणी बनवायला मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी। जसं आपण 1 वाटीचं आपण चाशणी बनवायला 1 वाटी जर आपण साखर घेतलं तर 1 वाटीसुद्धा पाणी घालायचं। आणि यामध्ये मी आता 1.5 वाटी साखर 1.5 वाटी पाणी घालून यामध्ये थोडीशी इलायची, 2-3 इलायची थोडीशी क्रश करून टाकत आहे। आणि माझ्याकडे केसर तर अवेलेबल नव्हतं, तर मी थोडं फूड कलर, थोडं किंचित फूड कलर यूज करत आहे, त्याने कलर खूप छान येते। तेल ठेवू देऊ आपण इथे गरम व्हायला, जास्त गरम नाही, कोमटच तेलात ठेवायचे। आता आपलं पीठ छान झालेलं आहे, थोडं गिलं झालं, मी पहिले सांगितलं थोडंसं माझाने हे झालं। आता याला आपण छान कट करून घेऊ 2 पार्टिशनमध्ये। एक पार्टिशन आपण झाकून ठेवायचं कारण की कडक होतो। एक मी थोडंसं साईडने केलेलं आहे, त्याला झाकून ठेवणार आणि दुसऱ्याला छान आपण लेयर्ससाठी आपण त्याला हाताच्या सहाय्याने आपण छान त्याला स्प्रेड करून त्याला चाकूच्या सहाय्याने आपण कट करून एकावर एक ठेवणार। त्याने काही छान लेयर्स बनणार आपले। जितकं आपण एकावर एक आपण ठेवू तितके लेयर छान येणार आपल्याला, कारण की गोळा नाही बनवायचा आहे। जसं आपण चपातीचा गोळा बनवतो तशा प्रकारे बिलकुल नाही करायचं आहे आपल्याला। फक्त असं प्रेस करून हाताला फक्त एक होल करून हे करायचं आहे। बघा, मी अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने प्रेस करत आहे आणि चाकूने कट करून एकावर एक लेयरिंग करत आहे। त्याने छान लेयर्स येतात। मला जास्ती मोठे साईजचे बालुशे नको, कारण की आमच्याकडे शुगरचे पेशंट आहेत, तर वेस्ट नको व्हायला म्हणून मी छोटे छोटेच बनवते आणि फुलूनसुद्धा मोठे होतातच। बघा, मी आता अशा प्रकारे कट करत आहे आणि याला आपल्याला गोल नाही करायचं आहे। लेअरिंगसाठी फक्त आपल्याला थोडंसं हातावर प्रेस करून आणि होल करायचं आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे मी छोटंच आहे, तुम्ही तुमच्या अनुसार तुम्ही तुमच्या प्रकारे आकार देऊ शकता। तुम्हाला लहान हवं आहे, मोठं हवं आहे। बघा, मी याला आता स्प्रेड करून होल करत आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण बालुशाला आपण रेडी करून ठेवून देऊ आणि तेल एकदम तापवायचं नाही, कारण की कसं होतं ना, मैदा वरून नाही का गोल्डनिश होऊन जाणार आणि आतमधून कच्ची राहणार। मीडियम म्हणजे एकदम असं कोमट तेलात आपण टाकू ना तर अंदरपर्यंत शिजल्या जाते आणि लेअरिंग पण छान येते आणि खस्ता बनते बालुशाही। आता मी तेलात सोडत आहे बालुशाहीला। बघा, जेवढे मावेल कढईत तेवढे टाकून द्यायचं आणि चमचा नाही लावायचं, ते ऑटोमॅटिक वर येते। आता चाशणी बघून घेऊ आपण। चाशणीला बघितलं, मी तुम्हाला सांगितलं तर कलर टाकलेला आहे मी। बघा, फुलून कशी वर आलेली आहे बालुशाही, दुप्पट झालेली आहे। चाशणी चेक करायची, आपल्याला 1 तारीचा पाक करायचा आहे आणि थंड झाल्यावर घट्ट येतो पाक, हे लक्षात ठेवायचं। मग मी बंद करून दिलेला आहे पाक। आता बालुशाही आपण छान हे करून घेऊ। बघा, किती सुंदर कलर आलेले आहे गोल्डनिश आणि आतमधून पण खूप खस्ता झालेली आहे। आता तुम्ही इग्नोर करा, कारण की माझा एका हातात मोबाईल आणि एका हातानेच मी व्हिडिओ करत आहे, तुम्ही समजू शकताय मी कशी करत आहे। तर बघा, आता ही आपण गरम गरम बालुशाही आपण आता चाशणीत टाकून देऊ आणि निदान आपण 2-3 मिनटं तरी ठेवायचं बालुशाही पाकामध्ये। ती चाशणीला अंदरपर्यंत शोषला जातो। मी दुसरं पण बॅच टाकलेलं आहे कढईत आणि इथे बालुशाही मी 2-3 मिनटं ठेवलेली आहे। आता याला काढून बघते, तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान आणि खस्त होते। बाहेरून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही हेल्दी असते आपल्या लेकरांसाठी तर खूप स्पेशली, कारण की बाहेरचं तेल हानिकारक असते मुलांसाठी।